नमस्कार मित्रांनो, ओम श्री संत बहिणाबाई सर्वांना. आज आपण बघणार आहोत अभंग 12वा. तर चला सुरुवात करूया. कोणे एके वेळी 11व्या वर्षात सोमवारी व्रत थोर झाले. हिरभंट यासी गोदान दिले, द्विमुखी पाहिले यजमान. काळी ते कपिला काळी तिचे वस्त्र, प्रदक्षिणे पुच्छ निवेदिले. सुवर्णाची सिंगे रुपयाचे खुर, वरी पितांबर पांघुरिला. सर्व उपचारे गोदान दिले, पहावया आले सर्वजण. उपजोनी वत्स गाये नेली घरा, वत्स पित्त क्षीरा दोहाचिया. झाले दिवस 10 11व्या दिनी, हिरभंटा स्वप्नी द्विज बोले. ब्राह्मण हा तुझे आहे ओसरीस, कपिला तयांस निवेदिजे. स्वप्ना परिसाच केले हिरभंटे, भ्रतारासी निष्ठे गाय दिली. आनंदले मन सर्वाचे ही जाण, गायी अश्रुभूषण घडे आम्हा. नित्य माय बाप जाणी तृंगालांगी, पाळी ती प्रयोगी जानतोसी. गायीची ते वत्स तेही असे कपिला, माझे ठाई तिला हेत बहु. मीच सोडी तरी वत्सरी गे दोहा, करिता दोहावा सवे माझी. पाणी मीच पाजी तृण घालू मीच, मजवी नकाच मणी वाहे. मी जाये पाणी या ओरडे ते वत्स, गाय वाय पुच्छ सवे छाले. करोनिया लोक नवलची राहती, उगेच पाहती वत्स गाई. मोकळेची वत्स असोनिया जाण, नवजे आपण गायीपाशी. तृण घाली तरी भक्षिती आपण, पाहिल्या जीवन तेव्हा पिती. रात्रीचे अवसरी वत्सनी जैसेचे, पुराणी ते फुंजे श्रवणकाळी. कथेपासी जाये सवे तेही येत, उभयेची निवांत कथा परिसे. गाये गोठा घरी आपण कथेशी, जातावे स्नानासी सर्वे चाले. करीती अपूर्व हे तुझे संबंधी, लोक नाना शब्दी बोलताती. कोणी म्हणे वत्स आहे योग भ्रष्ट, कोणी म्हणे नष्ट सर्वे इची. कोणी म्हणे ती जन रिनाईत इच्छे, ऋण फिटे तिचे त्यांचे तुटे. ऐसे नाना परी वस्त ते न सोडी, मजही आवडी तयापाशी. न देखता वत्स हितू तळमळी, जलवी न मासोळी तैसे वाटे. दळिता कांडिता वाहता ही पाणी, वत्स विलजने नावडे न हो. भ्रतार रागीट नावडीची दया, परी त्यासी माया उपजिली म्हणे. असो तुझ नाही मूल बाळ, हाची तुझा खेळ जाण मणी. तुझही आवडी कथा पुराणांची, संगती फुकाची तुझ झाली. तव तये वेळी जयराम गोसावी, तेथे तो स्वभावी सहज आले. कथा घरोघरी ब्राह्मणाची पूजा, संतर्पणे द्विजा आरंभिली. रात्री कथा होती दिवसाची ही करीती, मायबापे प्रीती पाहताती. तेथे तया संगे मीही जाये कथे, वत्स इथे तेथे सर्वे चाले. जेथे बैसे माये तेथे मी आपण, वत्सही धावून सर्वे उभे. हागेना मुतेना उभेची श्रवण, करीत कीर्तन नामघोष. आरती झाली या नमस्कार होती, आपणही क्षिती ठेवी डोके. देखोनिया जन हसती सफळ, परी ते प्रेमळ आल्हादची. म्हणती योग भ्रष्ट पूर्वीला हरिभक्त, गोवेची वीर पहा कैसे. तव एके दिवशी मोरपंत कथा, करावया भक्ता पाचरिले. दिवस एकादशी प्रहरादो कथा, मांडिली तत्वदा महानंदी. जयराम गोसावी शिष्य समूहासी, बैसले सभेसी आसनी ते. टाळ मृदुंगेसी होतीसी गायन, मिळालेसी जन सर्व तेथे. तेथे आपणही मायबाप बंधू, कथा परमांधू पाहतसे. समागमे वत्स मजपासी बैसले, लोकी त्यासी नेले दारवंटा. म्हणती स्थळ नाही बैसावया जना, पशु हे श्रवणा काय योग्य. मी रडो लागले वत्सा लागे तेथ, तव झाले श्रुत गोसाविया. ओरडता वत्स मजये रडता, सांगती अवस्था स्वामीपासी. म्हणती एक मुली हिरभंटा घरी, आली ती श्रीहरी कीर्तनासी. ती जसवे एक वत्स असे त्यासी, सांगते दिनदिसी हिंडविते.
ते वत्स बाहेरी घातिले अडचणी, या लागी ती रुसूनी रडत असे. वत्स हे ओरडे बाहेरी तिष्ठते, रडतही येथे गलबला. साक्ष अंतरीचा तो स्वामी जयराम, वत्स अंतर्याम ओळखिले. म्हणे आता त्याची वत्साचे अंतरी, काय नाही हरी आत्मवेदा. कथे लागी जीव होतो कासावीस, वसुकी तयास म्हणू नये. आनविले वत्स बैसविले आसनी, पाहुनी नयने तोष वाटे. मजही कृपावंत कृपेचेही शब्द, बोलावी प्रारब्ध पूर्वपुण्य. कुरवाळोनी दोघा पाहे पूर्ण दृष्टी, न मानेची गोष्टी जना लागी. कथा होत असे गजरे महाथोर, चित्त हे निर्भर वैष्णवाचे. जयराम गोसावी यांचे मनोगत, पुण्यशील सत्य उभय वर्गे. कथे माझी वत्स उभे तिष्ठत, रूपी हे सर्व चित्त आणुनिया. मुली हे लहान वयीचे थोडे, श्रवण हे आवडे नवल मोठे. म्हणे इचे कोणी आहे हे कथेसी, मायेबास सांगितलं. भरतार इयेचा आहे बहुयोग्य, परिहीचे व्रग थोर दिसे. माये बापसवे येतेशी पुराणे, वत्सही घेऊन समागमे. मग म्या आपुले आपण पाहिले, चरणी घातले लोटांगण. वत्सही तैसेंची पायावरी पडे, अपूर्वता घडे सर्वजनी. वाम सव्वे दोन्ही होते दोघीजण, वत्सा मजतेने उठविले. कथा संपली या लोक गेले सर्व, परी हे अपूर्व म्हणती जन. हीरभंट आणि आणखी जन, म्हणती हे चिन्ह कोणा कळे. बहेनी म्हणे ऐसा कोल्हापुरी होय, पुढील सोय तुम्हा सांगो. अर्थ: मी 11 वर्षाच्या वयाची असताना सोमवारच्या दिवशी त्या ठिकाणी एक मोठा वृत्तांत घडला. आम्ही ज्या हिरवंटांच्या घरी वास्तव्य करत होतो, त्यांना कोणीतरी एक सवस्त गाय म्हणजे वासरासहित गाय दान दिली. ती गाय पूर्ण काळी कपिला होती. तिच्यावर काळे वस्त्र पांघरून, तिची प्रदक्षिणा करून, तिचे शेपूट यजमानाने ब्राह्मणांच्या हातात दिले. तिच्या शिंग्यामध्ये सोन्याच्या शेंब्या आणि पायात खुरांवर रुपे मढविले होते आणि वरतून पितांबर पांघरविला होता. सर्व उपचाराने त्या मनुष्याने ही गाय हिरवंटाला दिली. हे पाहण्यासाठी सर्वजण जमा झाले. वत्सासहित ती गाय हिरवंटाने घरी नेली. वासरू गाईचे दूध पिऊ लागले. यानंतर 10 दिवस झाले आणि 11व्या दिवशी हिरवंटाला स्वप्न पडले आणि स्वप्नात एक ब्राह्मण बोलू लागला. हे हिरवंटा, तुझ्या ओसीवर जो ब्राह्मण राहत होता, त्याला ही कपिला गाय तू देऊन टाक. स्वप्न पडल्याप्रमाणे हिरवंटाने खरे केले आणि निष्ठापूर्वक ती गाय माझ्या पतीला देऊन टाकली. गाय मिळाल्यामुळे आमच्या सर्वांचे मन आनंदले. आम्हाला गायीची सेवा घडू लागली. माझे आईवडील रोज गायीसाठी गवत आणायला जाऊ लागले. अशा पद्धतीने आनंदाने आम्ही गायीला सांभाळू लागलो. गायीचे जे वासरू आहे तेही गायीप्रमाणेच कपिला म्हणजे काळ्या रंगाचे होते. त्या वासराला माझ्याविषयी फार लळा होता. मी सोडले तरच हे वासरू दूध पिण्यासाठी जाईल. मी गायीचे दूध काढत असताना ते माझ्याबरोबरच राहील. मीच त्याला पाणी पाजत असे, मीच गवत खायला देत असे. माझ्या वाचून दुसऱ्याच्या हाताने खायला हे वासरू कानकूस करत असे. मी पाण्याला गेले की वासरू ओरडू लागे आणि गायीला सोडून माझ्याबरोबरच चालू लागे. गावातील सर्व लोक नवल करून उगीचच गायीच्या वासराकडे पाहत राहू लागले. वासरू मोकळे सोडलेले असताना सुद्धा गायीजवळ जात नसे. मी गवत दिले तरच ते खात असे आणि मी पाणी पाजल्यावरच पीत असे. रात्रीच्या वेळेला हे वासरू अंथरुणावर झोपून असे आणि मी कथेला गेल्यानंतर माझ्याबरोबरच कथेला येत असे आणि कथेमध्ये श्रवण करून सुंदही असे. मी कथेला गेल्यानंतर माझ्याबरोबर येऊन निवांत कथा ऐकत असे. गाय घरी गोठ्यात राहत असे, परंतु हे वासरू माझ्याबरोबर कथेला येई. मी स्नानाला जात असताना वासरांनीही माझ्याबरोबर चालत राहावे असा नित्यक्रमच झाला होता. लोक नवल करून अनेक शब्दांनी म्हणू लागले, हे तुझे कोणी संबंधी आहे काय? कोणी म्हणू लागले, हे वासरू योगभ्रष्ट आहे. तर कोणी म्हणू लागले की याला हिची सवय लागली आहे. काही लोक म्हणू लागले, हे वासरू हिला कर्ज देणारे सावकारच असेल.
कर्ज फिटले की ते हिला आपोआप सोडून देईल. असे अनेक प्रकारने सर्व लोक म्हणू लागले. परंतु ते वासरू मला सोडत नव्हते व मलाही वासराची आवड लागली. मी जर वासराला पाहिले नाही तर पाण्या वाचून मासोळी जशी तळमळते तसे माझे चित्त तळमळत असे. मला तळताना, काढताना, पाणी वाहताना त्या वासरा वाचून या लोकांमध्ये दुसरे काहीही आवडत नसे. माझे पती फार रागीट असल्यामुळे त्यांना हे आवडत नसे. तरीही त्यांच्या मनात माया उत्पन्न झाली. ते मला म्हणू लागले, असू दे, असेही तुला काही मुलबाळ नाही म्हणून हाच तुझा खेळ आहे असे मनामध्ये समज. तुला कथा आणि पुराण श्रवणाची आवड आहे आणि ह्या वासरालाही अशीच आवड आहे, म्हणून हे वासरू तुला फुकटचे साथीदार झाले आहे. तेव्हा त्यावेळी जयराम गोसावी नावाचे सत्वपुरुष स्वभावतच सहज झाले. रोज कथा होऊ लागली व घरोघर ब्राह्मणाची पूजा होऊ लागली. रात्री कथा होत असे तशीच दिवसाही होत असे. माझे आईवडील प्रेमाने कथा ऐकू लागले. तेथे त्यांच्याबरोबर मी सुद्धा कथेला जात असे आणि हे वासरू माझ्याबरोबरच चालत असे. माझी आई जेथे बसत असे मी सुद्धा त्याच ठिकाणावर बसू लागले आणि वासरूही धावून येऊन माझ्याजवळ उभे राहू लागले. कीर्तनामध्ये आल्यानंतर हे वासरू हागत नव्हते, मुततही नव्हते. कीर्तनातील नामघोष उभे राहूनच ऐकत होते. आरती झाल्यानंतर सर्व लोक नमस्कार करत होते. त्याचबरोबर हे वासरूसुद्धा जमिनीवर डोके ठेवून नमस्कार करू लागले. वासराला पाहून सर्व लोक हसू लागले, परंतु ते वासरू मात्र प्रेमाने आनंदाने राहू लागले. लोक म्हणू लागले, हे पूर्वीचेच हरिभक्त असेल, आता योगभ्रष्ट झाले आहे. गायीच्या वेशात असूनही ते किती विरक्त आहे ते पहा. एके दिवशी मोरोपंतांनी जयराम गोसावी आणि इतर भटांना कथा करण्यासाठी आपल्या घरी बोलवले. एकादशीच्या दिवशी दुपारी मोठ्या आनंदाने कथेला सुरुवात झाली. श्री जयराम गोसावी व त्यांचा सर्व शिष्य समुदाय जमा झाला. महाराज अनेक आसनावर बसले. टाळ मृदुंग लावून सर्व लोक मिळून तिथे गायन करू लागले. त्याच ठिकाणी मी सुद्धा माझे आईवडील आणि बंधूसहित आनंदाने कथा ऐकण्यास उपस्थित राहिलो. वासरूसुद्धा माझ्याजवळ कथा ऐकण्यासाठी बसले. लोकांनी त्याला बळजबरीने बाहेर नेले. लोक म्हणू लागले, येथे माणसाला बसायला जागा नाही आणि हे वासरू आत आणून बसविले आहे. हे पशु काय कथेचे श्रवण करणार आहे काय? वासराला बाहेर नेल्यामुळे मी त्यांच्यासाठी तिथेच रडू लागले. ही बातमी श्री जयराम गोसावी यांना कळाली. बाहेर वासरू ओरडू लागले तसे तसे मला रडू येऊ लागले. ही माझी अवस्था लोक स्वामीजवळ सांगू लागले. लोक म्हणू लागले, हिरभट्टाच्या घरी राहण्यास असलेली एक मुलगी श्रीहरीचे कीर्तन श्रवण करण्यास आली आहे. तिच्याबरोबर एक वासरू आहे. ती रात्रंदिवस त्या वासरालाच बरोबर घेऊन फिरत असते. ते वासरू आताही तिच्याबरोबर आलेले आहे, परंतु येथे अडचण झाली म्हणून त्या वासराला बाहेर घालवल्यामुळे ती रुसून रडत आहे. वासरू बाहेर उभे राहून ओरडत आहे आणि ही आतमध्ये रडत आहे. त्यामुळे येथे गलबला झाला आहे. ते जयराम स्वामी अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांनी वासराचे अंतःकरण ओळखले आणि सांगितले, त्या वासराला आतमध्ये घेऊन या. या श्रीहरी काय सर्वांच्या ठिकाणी वास्तव्य करीत नाही काय? सर्वांचा आत्मा हाच श्रीहरी आहे असे स्वतः हरीनीच सांगितले आहे. त्या वासराचा जीव कथा श्रवणासाठी कासावीस होत आहे म्हणून त्याला पशु म्हणू नये. मग लोकांनी वासराला आतमध्ये आसनावर आणून बसविले. त्याला पाहून माझ्या डोळ्यांना मोठा आनंद वाटला. माझ्या प्रारब्धातील पूर्व पुण्यावेळी त्या कृपावंत असणाऱ्या स्वामींनी कृपेच्या शब्दांनी जवळ बोलविले. वासराला आणि मला दोघांनाही कृपा दृष्टीने पाहून कुरवाळले. या गोष्टीवर लोकांचा विश्वास बसेना. कथा होऊ लागली व भगवंताच्या महान गजरामध्ये सर्व वैष्णवांचे चित्त विभोर होऊन गेले. जयराम गोसावींनी वासराकडे व माझ्याकडे पाहून आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, हे दोघेही खरोखरच फार पुण्यशील आहे. हे वासरू आपले सर्व चित्त एकवटून कथेमध्ये तिष्ठत उभेच राहते. ही मुलगी सुद्धा लहान आहे आणि हिचे वयही थोडे आहे आणि तिला श्रवण फार आवडते. हे मोठे नवलच आहे. त्यांनी विचारले, या कथेमध्ये या मुलीच्या बरोबर कोणी आले आहे काय? तेव्हा लोकांनी सांगितले, तिचे आईवडील आले आहेत.
हिचा पती फार योग्य आहे, परंतु हिचे वैराग्य त्याहूनही थोर दिसत आहे. ही आपल्या आई वडिलांबरोबर कथेला येते आणि आपल्या वासरालाही बरोबर आणते. स्वामींनी एवढी विचारपूस केल्यानंतर मी पाहिले आणि त्यांच्या चरणावर लोटांगण घातले. वासरू सुद्धा तसेच पायावर पडले आणि लोटांगण घालू लागले. सर्व लोकांमध्ये अपूर्वता वाटू लागली. वासराला आणि मला, आम्हा दोघांना दोन बाजूला पाहून स्वामींनी आम्हाला उठविले. कथा संपल्यानंतर सर्व लोक निघून गेले, परंतु आज हे अपूर्वच घडले असे सर्वजण म्हणू लागले. हिरवंट आणि अजूनही लोक म्हणू लागले, या वासराचे आणि बहिणाबाईचे खरे चिन्ह कोणाला कळेल? देव जाणे. श्री संत बहिणाबाई म्हणतात, हे सर्व कोल्हापुरात घडले. यापुढे काय झाले ते मी तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो, आजचा अभंग जरा खूपच मोठा होता, त्यामुळे आज आपण एकच अभंग घेतला. हा अभंग खूप मोठा आहे आणि इथून पुढचेही अभंग असेच मोठे मोठे आहेत. तर अभंग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अभंग आवडल्यास अभंगाला एक छोटीशी लाईक नक्की करा आणि बहिणाबाईंचे अभंग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुढच्या भागात. बाय.